तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरी हे दोघे जण दुसरा राऊंडसुद्धा जिंकलेले असतात आणि 100 कोटीची स्पर्धा जिंकून अर्णवने स्वतःच्या नावावरती इथे आता यश मिळवलेलं असतं. ट्रॉफी अर्णव ईश्वरी दोघांकडे आलेली असते. पण प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरीला नियतीने यश मिळवून दिलेलं असतं आणि त्याचबरोबर सौदामिनी देशमुख आणि वल्लरी या दोघींना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा नियतीने दिलेली असते. त्या दोघींचं तोंड काळं करत त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळालेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरीने सौदामिनी देशमुखला सांगितलेलं असतं की तुम्ही एक काम करा, अर्णव आणि ईश्वरी हे दोघे जण दुसरा राऊंड खेळणार आहेत. अर्णव आपल्या आईच्या बाबतीत खूपच जास्त इमोशनल आहे, त्यामुळे आता सेकंड राऊंडमध्ये अर्णवला कपडे डिझाईन करायचे आहेत आणि आपल्या पद्धतीने कपडे शिवायचे देखील आहेत. त्यामुळे अर्णव आपल्या आईची मशीन नक्कीच वापरेल हे आता वल्लरीला माहिती असतं. तेव्हा तिने सौदामिनीला सांगितलेलं असतं की तुम्ही एक काम करा, अर्णवला दुसऱ्या राऊंडमध्ये हरवायचं असेल ना तर त्याच्या आईची मशीन तोडून मोडून टाका, कारण उद्याच्या स्पर्धेमध्ये तो आपल्या आईची मशीन नक्की आणेल आणि त्याच्यावरतीच तो दुसरा राऊंड जिंकण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या आईच्या मशीनीच्या बाबतीत तो खूपच जास्त इमोशनल आहे. जर ही मशीन तुटली तर तो दुसरा राऊंड खेळू शकणार नाही आणि तो हरून जाईल आणि या स्पर्धेमधून बाद होईल. तेव्हा तुम्ही माझं ऐकून घ्या, अर्णवच्या आईची मशीन तोडून मोडून टाका. तेव्हा इथे सौदामिनी म्हणते की ठीक आहे, आता मी तेच करते, अर्णवला कायमस्वरूपी हरवूनच टाकते. आणि तेव्हा इथे स्पर्धेच्या ठिकाणी शिर्केला सांगून अर्णवने त्याच्या आईची मशीन मागून घेतलेली असते आणि ती मशीन मागवल्यानंतर शिर्केने आणून त्या ऑफिसच्या स्टोरूममध्ये ठेवलेली असते. तिथे आल्यानंतर एका स्टोरूममध्ये ती बाजूला ठेवलेली असते, जेणेकरून स्पर्धा सुरू होण्याच्या आधी तिचं इन्स्पेक्शन होईल, ती व्यवस्थित चेक केली जाईल आणि मग स्पर्धेच्या ठिकाणी नेऊन ठेवली जाईल. यासाठी शिर्केने ती मशीन स्टोरूममध्ये आणून ठेवलेली असते. अर्णवने आधीच ईश्वरीला सांगितलेलं असतं, मी माझ्या आईच्या मशीनवरतीच कपडे डिझाईन करणार, ती माझ्यासाठी लकीसुद्धा आहे आणि जर त्या मशीनवरती कपडे शिवून मी जर जिंकलो तर मला सगळ्यात जास्त आनंद होईल, असं इथे अर्णवने सांगितलेलं असतं. आणि त्या मशीनमध्ये माझ्या आईचा आत्मा मला दिसतो, माझ्या आईचा आशीर्वाद मला भेटेल असं अर्णवला वाटत असतं. तेव्हा ती मशीन त्याला खूपच जास्त महत्त्वाची असते, प्रिय असते. पण ती मशीन स्टोरूममध्ये आली आहे हे सौदामिनी देशमुखला जसं कळतं, तेव्हा सौदामिनी देशमुख काय करते, आपल्या माणसांना तिथे बोलावते आणि अर्णवची मशीन ज्या ठिकाणी ठेवलेली असते ना त्या ठिकाणी ती पाठवून अर्णवच्या मशीनची पूर्णपणे वाट लावून टाकते. ती मशीन आता पूर्णपणे खोलली जाते, तिचे नट आणि नट बाजूला काढले जातात. मशीन एका बॉक्समध्ये आता जणू काही बाजूला फेकूनच दिलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, सौदामिनी देशमुखचा प्लॅन सक्सेस झालेला असतो. अर्णव ईश्वरी तिथे पोहोचेपर्यंत अर्णवच्या आईच्या मशीनची म्हणजे सात्विकाच्या मशीनची पूर्णपणे वाट लावून ठेवलेली असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, मशीनची वाट लागल्यानंतर इथे आता अर्णव खूपच जास्त दुःखी होतो. आधी तर त्याला त्याबद्दल काही माहितीच नव्हतं. दुसरा राऊंड सुरू झालेला असतो. इंडो वेस्टर्न हे आता त्या लोकांना कपडे शिवण्याची पद्धत सांगितलेली असते, म्हणजे आपला ट्रेडिशनल लूक आणि त्याच्यामध्ये थोडासा वेस्टर्न लूक आला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे कपडे डिझाईन करायचे आहेत. आधी ते कपडे शिवायचे, नंतर कापड, एखादं फॅब्रिक किंवा मणी वगैरे, लेन्स वगैरे वापरून ते कपडे डिझाईन करायचे असं सांगण्यात आलेलं असतं. आणि त्या स्पर्धेसाठी, त्या आता फेरीसाठी 2 तासाचा वेळ दिलेला असतो आणि त्या 2 तासांमध्ये अर्णवला आता कपडे डिझाईन करायचे असतात. पण त्याच्या आईचं जे मशीन आहे ना ते मशीनच आता पूर्णपणे तोडून मोडून टाकण्यात आलेलं असतं. अर्णव म्हणतो माझी मशीन जागेवरती नाही आहे. तेव्हा ते लोक म्हणतात की आम्हाला काय माहिती तुमची मशीन कुठे आहे.
तेव्हा इथे अर्णव म्हणतो की माझी मशीन स्टोरूममध्ये आहे, तुम्ही ती घेऊन यायला हवं होतं ना, तिचं इन्स्पेक्शन व्हायला पाहिजे, त्याशिवाय आम्ही तुम्हाला तुमची पर्सनल मशीन वापरू देणार नाही. अर्णव म्हणतो आणून किती वेळ झाला आहे, तुम्ही इन्स्पेक्शन का करून घेतलं नाही. तेव्हा ते लोक आता जजेस वगैरे म्हणतात एक काम करा तुम्ही मिस्टर अर्णव राजेशिर्के, तुम्ही जा आणि तुम्ही तुमची मशीन इथे घेऊन या, इथेच लगेच इन्स्पेक्शन होईल आणि तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करा, चालेल ना. अर्णव म्हणतो ठीक आहे चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि अर्णव आता जातो स्टोरूममध्ये. आता शिर्के म्हणतात की सर अहो मी मशीन इथेच तर ठेवले आणि त्या लोकांना मी सांगितलंसुद्धा होतं की मशीन घेऊन आतमध्ये जा म्हणून, ते लोक वेळेवरती आले नाही. तेव्हा अर्णव म्हणतो शिर्के आता ते सगळं बोलायला आपल्याकडे वेळ नाही आहे, तुम्ही चला बरं, आधी मला मशीनकडे तर घेऊन चला. तेव्हा इथे शिर्के म्हणतात की सर हे बघा इथे ठेवले मी मशीन, कुठे लांब ठेवलेलं नाही आहे. आणि तेव्हा शिर्के म्हणतात सर अहो मशीन कुठे गेलं, इथेच तर ठेवलं होतं ना. तेव्हा ईश्वरीला तिथे आता नट वगैरे पडलेले दिसतात. ईश्वरी म्हणते अर्णव सर हे बघा नट वगैरे इथे पडलेत, मशीन पण इथेच कुठेतरी असेल. तेव्हा तिथे काही बॉक्सेस असतात ज्याच्यामध्ये सात्विकाची मशीन सौदामिनीने लपून ठेवायला सांगितलेले असते आणि ते आता ईश्वरीला कळतं. ईश्वरी त्या बॉक्समधून आता मशीन बाहेर काढते आणि म्हणते की सर एक काम करा, आता आईंचं मशीन असंच राहू द्या, ते आपण नंतर नीट करून घेऊ, पण आधी आपल्याला आपल्या राऊंडकडे लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करण्यासाठी सौदामिनी देशमुखने हा डाव रचला आहे. तेव्हा इथे आता अर्णव म्हणतो की हे सगळं जर तिचं कारस्थान असेल ना तर आय स्वेअर मी सौदामिनी देशमुखला सोडणार नाही, तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मी नक्कीच देणार. आणि तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी त्याला समजावून सांगते की सर तुम्ही डिस्ट्रॅक्ट व्हावं, तुमचा इथे आता लक्ष दुर्लक्षित व्हावं, तुमचा मोटिव्ह आहे तो तुम्ही विसरावं आणि आईंच्या मशीनसाठी तुम्ही रडावं अशी सौदामिनी देशमुखची इच्छा आहे, त्यामुळे तुम्ही तिची इच्छाही पूर्ण करू नका. चला या लोकांनी जी मशीन तिथे आणली आहे ना त्या मशीनीवरती तुम्हाला स्वतःला प्रूफ करा, चला सर. तेव्हा इथे ईश्वरी अर्णवचं मनोबल वाढवते. अर्णवला म्हणते की चला सर आपल्याला जिंकायचं आहे, आपल्या आईंची मशीन खराब केली म्हणून काय झालं, पण आपल्या आईंच्या नावाची कंपनी मात्र आपल्याला सौदामिनी देशमुखच्या हातामध्ये द्यायची नाही आहे. त्यामुळे काहीही झालं तरी आपल्याला ही फेरी आता जिंकायची आहे. त्या सौदामिनीच्या नाकावरती टिचून हा राऊंड तुम्ही जिंकून दाखवा सर, हेच त्या सौदामिनी देशमुखला दिलेलं सडेतोड उत्तर असेल असं आता ईश्वरी अर्णवला सांगते. त्यामुळे ईश्वरीने अर्णवचा गेलेला कॉन्फिडन्स परत आणलेला असतो आणि त्यामुळे अर्णव म्हणतं की चल मी सिंदोर, आता ह्या सौदामिनी देशमुखला उत्तर दिल्याशिवाय मी पण स्वस्थ बसणार नाही. आणि तेव्हा असे कपडे आता अर्णव डिझाईन करतो. तो बाहेर जातो आणि म्हणतो सॉरी माझी मशीन तिथे नाही आहे, कुणीतरी माझी मशीन पूर्णपणे डिस्ट्रॉय केले, त्यामुळे मला इथे असणारी मशीन आता हवी. त्यांचं इन्स्पेक्शन झालं आहे ना, तर हां इथे ठेवलेल्या सर्व मशीन आम्ही चेक केलेल्या आहेत. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की ठीक आहे त्यातलीच मशीन द्या. आणि अर्णव आता कपडे शिवायला बसलेला असतो आणि इतक्या सहजरित्या इतक्या ताकदीने आणि इतक्या कलेने तो आता कपडे डिझाईन करतो की ते कपडे खूपच जास्त उत्तम दिसतात. म्हणजे इथे आता ट्रेडिशनल लूक आणि वेस्टर्न लूक या दोन पद्धतीमध्ये त्याला कपडे डिझाईन करायचे असतात आणि त्या दोन पद्धती वापरून अर्णवने खूपच सुंदर अशी साडी तयार केलेली असते. म्हणजे आता ट्रेडिशनल लूक म्हणजे नऊवारी साडीचा लूक आणि त्याच्यावरती खूप सुंदर असं छान असं ब्लेझर त्याने आता वेस्टर्न लूकसाठी वापरलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो सर्वांनी आपापल्या पद्धतीने इथे आता कपडे डिझाईन केलेले असतात, पण अर्णवने तर पूर्णपणे जीव ओतलेला असतो त्याच्या कामामध्ये आणि त्यामुळे इथे आता 2 तास पूर्ण झालेले असतात. राऊंड संपण्याची वेळ झालेली असते, 5 मिनटं उरलेली असतात आणि त्याच्यामध्ये अर्णवने 5 मिनटामध्ये खूप कामगिरी छान करून दाखवलेली असते. त्यानंतर वेळ संपतो, सगळ्यांनी आपापले कपडे डिझाईन केलेले असतात आणि आपापल्या इथे आता पुतळ्यांना ते घातलेले असतात. तेव्हा इथे सर्व डिझाईन कपडे जजेसच्या समोर असतात. परीक्षक ते कपडे चेक करत असतात, फॅब्रिक चेक करत असतात, शिलाई चेक करत असतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता तिन्ही जजेसने मिळून सगळ्यात जास्त मार्क्स हे अर्णवलाच दिलेले असतात, कारण अर्णवने खूपच वेगळ्या पद्धतीचे कपडे डिझाईन केलेले असतात. ते परीक्षकांना खूपच जास्त आवडतात. काहीतरी युनिक देण्याचा प्रयत्न अर्णव नेहमीच करत असतो आणि त्याने ती स्ट्रॅटेजी इथे सुद्धा वापरलेली असते. जे सगळ्यांनी केले ते न करता अर्णवने खूप वेगळं काहीतरी केलेलं असतं आणि ते लोकांपर्यंत पोचतं. त्यानंतर इथे आता सगळं काही व्यवस्थित पार पडलं जातं आणि दुसऱ्या फेरीतला राऊंडसुद्धा अर्णवच जिंकलेला असतो.
त्यामुळे इथे आता दोन्ही राऊंड सात्विक फॅशन म्हणजे अर्णव ईश्वरी जिंकलेले असतात. त्यामुळे इथे आता निकाल जाहीर झालेला असतो आणि सात्विक फॅशन अर्णव ईश्वरी दोघे जण विनर झालेले असतात. फूड राऊंड असू दे किंवा फॅशन राऊंड असू दे, दोघेही जण अगदी उत्तम खेळलेले असतात आणि आपल्या घरासाठी सात्विक फॅशन वाचवण्यासाठी दोघेही मेहनत करतात आणि त्यांना नियतीने त्यांच्या मेहनतीचं फळ दिलेलं असतं. दोघे 100 कोटीची स्पर्धा आता जिंकलेले असतात. 100 कोटी रुपये अर्णव ईश्वरीकडे आलेले असतात आणि एवढी मोठी ट्रॉफीसुद्धा. तेव्हा सौदामिनी देशमुखला खूपच जास्त राग येतो. अर्णव म्हणतो, तुम्ही जे काही केलं ते तुमच्या लायकीप्रमाणे केलं, पण त्याची शिक्षा तुम्हाला देव नक्कीच देईल. कारण माझ्या आईची मशीन माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे हे फक्त मला माहिती आहे. पण तुम्ही त्याचा विचार न करता स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही माझं मशीन खराब करून टाकलं. त्याने तुमची बुद्धी किती आहे, तुमची लायकी काय आहे ना, ती आम्हाला दिसली, असं अर्णव म्हणतो. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, अर्णव बरोबर सौदामिनी देशमुख जे काही वागलेले असते ना, नियतीने त्याची शिक्षा त्यांना दिलेली असते. जेलमध्ये राकेशने इथे आता काही कॉन्टॅक्ट्स वापरून एक बॉम्ब तयार केलेला असतो. आता तो कुठल्या जेलमध्ये आहे काय माहिती, जिथे त्याला बॉम्ब बनवण्याची परमिशन मिळाली. त्याने एक बॉम्ब तयार केलेला असतो आणि तो बॉम्ब आपल्या माणसाला सांगून अर्णवच्या गाडीला लावायला सांगितलेला असतो. आता अर्णवच्या गाडीच्या जागी सौदामिनीने आपली आता गाडी पार्क केलेली असते. त्यामुळे जो माणूस त्या ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करायला आलेला असतो, ज्या गाडीच्या खाली तो बॉम्ब आता सेट करायला आलेला असतो, ती गाडी अर्णवची नसून सौदामिनी देशमुखची असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता राकेशचा प्लॅन फसणार असतो. ईश्वरी अर्णवला मारण्यासाठी त्याने त्यांच्या गाडीला बॉम्ब सेट करायला सांगितलेला असतो. पण इथे आता चुकून तो माणूस गडबडीमध्ये अर्णव ईश्वरीच्या गाडीला इथे बॉम्ब सेट करत नाही, तर इथे सौदामिनी देशमुखच्या गाडीला बॉम्ब आता लावून ठेवलेला असतो आणि टायमर वगैरे सेट केलेला असतो. सौदामिनीला त्याबद्दल काहीच कल्पना नसते की राकेशने अर्णव ईश्वरीला मारण्यासाठी एवढा मोठा प्लॅन तयार केला आहे. पण तो त्याचा प्लॅन फसलेला असतो आणि इथे आता बॉम्ब वेगळ्या गाडीच्या म्हणजे सौदामिनी देशमुखच्या गाडीला लावण्यात आलेला असतो. तेव्हाच इथे वल्लरी सौदामिनीला भेटायला आलेली असते आणि ती तिच्या गाडीमध्ये येऊनसुद्धा बसलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सौदामिनी देशमुख वल्लरीला म्हणत असते की तुमचे सगळे प्लॅन आहेत ना, ते फ्लॉप झाले, काही उपयोग झाला नाही. 100 कोटी रुपये अर्णव ईश्वरीला मिळाले, तुम्ही का मदत करायला आला नाही, तो लपून बसल्यासारखे का बसलात? तेव्हा इथे वल्लरी म्हणते, अहो काय करणार होते, तिथे जर येऊन तुमची मदत केली असती तर नजरेत आली असती ना, म्हणून मी मागून मागून तुम्हाला मदत करत होते. तेव्हा इथे दोघीजणी आता गाडीजवळ बोलत असतात आणि गाडीमध्ये बसत असताना जोरात इथे स्फोट होतो. तेव्हा सौदामिनी देशमुख आणि वल्लरी दोघीजणी आता रस्त्याच्या बाजूला जाऊन पडलेले असतात. गाडीचा स्फोट झाल्यानंतर त्या गाडीमधली संपूर्ण आग त्या दोघींच्या अंगावरती आलेली असते आणि दोघेही त्या आगीमध्ये भाजलेले असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, नियतीने इथे आता सौदामिनी देशमुख आणि वल्लरी या दोघींना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा ही दिलेली असते. कारण सौदामिनीने आणि वल्लरीने अर्णवच्या सगळ्यात जवळची वस्तू म्हणजे त्याच्या आईचं कपडे शिवायचं मशीन हे त्याला खूपच जास्त प्रिय असतं आणि ते मशीन सौदामिनीने आणि वल्लरीने खराब केलेलं असतं. त्यामुळे अर्णवला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं आणि म्हणूनच इथे आता देवाने अर्णवची मर्जी राखत सौदामिनी देशमुख आणि वल्लरी या दोघींनासुद्धा तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही दिलेली असते. दोघीही आता भाजलेल्या असतात, त्या स्फोटमध्ये त्या जखमी झालेल्या असतात. त्यांना लगेचच एमर्जन्सीमध्ये आता हॉस्पिटलला पाठवण्यात येतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता इतके प्रयत्न करूनसुद्धा अर्णव ईश्वरी दोघेजण स्पर्धा जिंकलेले असतात. इतकी संकटं येऊनसुद्धा दोघेजण प्रत्येक संकटातून पार होतात आणि 100 कोटीची स्पर्धा आपल्या नावाने करतात. आणि त्याचबरोबर प्रश्न उरतो तो मशीनचा. ईश्वरी आता त्याच्यामध्ये इतकी हुशार असते की ती आपल्या सासूबाईंची मशीन स्वतः नीट करणार असते. आणि अशा रीतीने इथे आता राकेशचा डाव फसत अर्णव ईश्वरीला मारण्यासाठी तयार केलेला बॉम्ब हा आता सौदामिनी देशमुखच्या गाडीमध्ये फुटतो
आणि त्यामुळे सौदामिनी देशमुख आणि वल्लरी या दोघीजणी जखमी झालेल्या असतात आणि त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांना मिळालेली असते आणि दोघेही आता ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेले असतात. तेव्हा इथे ईश्वरी अर्णव म्हणतात की या दोघींबरोबर जे झालं ते चुकीचं झालं, पण शेवटीला देवाने त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना दिली हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलेलं असतं.